हॅलो अँड वेलकम टू अवर टुडे सेशन ऑफ EST. तर मागच्या काही सेशन्समध्ये आपण चॅप्टर नंबर 3 डिस्कस केलेला आहे आणि तो फिनिश पण केलेला आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण टॉपिक नंबर 4 म्हणजेच युनिट नंबर 4 ला सुरुवात करणार आहोत. तर फर्स्ट युनिट नंबर 4 कोणता आहे तर त्याचं नाव आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशन. तर त्याच्यात कोणकोणते टॉपिक आपल्याला शिकायला मिळणार त्याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊया. तर 4.1 आहे तो आहे डेफिनेशन ऑफ पोल्युशन, जो की आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये कंडक्ट करणार आहोत. नेक्स्ट आहे तो 4.2 दॅट इज सोइल और लँड पोल्युशन. 4.3 वॉटर पोल्युशन. 4.4 वेस्ट वॉटर. 4.5 एअर पोल्युशन, नॉइज पोल्युशन अँड म्युनिसिपल सॉलिड वेस्ट, बायोमेडिकल वेस्ट अँड ई वेस्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या टॉपिक नंबर 4 मध्ये शिकणार आहोत. तर आजचा जो आपण टॉपिक कव्हर करणार आहोत त्याचा पॉइंट आहे 4.1 डेफिनेशन ऑफ पोल्युशन. तर डेफिनेशन ऑफ पोल्युशन काय असणार आहे हे आपण डिस्कस करूया. The pollution may be defined as an undesirable change in the physical, chemical or biological characteristics of air, water and land that may be harmful to the human life and other animals, living conditions, industrial processes and cultural assets. म्हणजे याचा अर्थ काय, पोल्युशन म्हणजे काय तर एक अनडिझायरेबल चेंज असतो जो की फिजिकल चेंज असेल, केमिकल चेंज असेल और बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये चेंज असेल. तर बायोलॉजिकल किंवा हे जे चेंज आहेत जे की फिजिकल चेंज असेल, केमिकल असेल किंवा बायोलॉजिकल चेंज, तर हे चेंजेस कोणामध्ये असतील, एकतर एअर मध्ये असेल किंवा वॉटर मध्ये असेल किंवा आपल्या लँड मध्ये असेल. या प्रकारच्या ज्या गोष्टी जर अस्तित्वात मिळाल्या किंवा निघाल्या तर त्याला आपण काय म्हणतो पोल्युशन. जेणेकरून कोणत्याही आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला किंवा ह्युमन्सला, ॲनिमल्सला, लिव्हिंग थिंग्सना, इंडस्ट्रियल प्रोसेसेस किंवा कल्चरल ॲसेट्सला या काही गोष्टींवरती परिणाम झाला तर त्याला काय म्हणतो, पोल्युशन म्हणतो. तर पोल्युशन मध्ये आपल्याला दोन टाईप मिळतात. तर आता पोल्युशन कॅन बी नॅचरल ऑर मॅन मेड. म्हणजे नेचर मध्ये ऑटोमॅटिक जर पोल्युशन झाला विथ द कॉज ऑफ नॅचरल रिसोर्सेस तर त्याला आपण नॅचरल म्हणतो, किंवा जर मानवनिर्मित असेल तर त्याला आपण मॅन मेड म्हणतो किंवा आर्टिफिशियल म्हणतो. द एजंट्स दॅट पोल्यूट आर कॉल्ड पोल्युटन्स. आता ज्यावेळेला पोल्युशन होतं तर ते पोल्युशन होण्यासाठी जे गोष्टी लागतात किंवा जो एजंट्स आपल्याला म्हणतो की ह्या गोष्टीमुळे आपल्याला पोल्युशन झालेलं आहे तर त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, पोल्युटंट्स म्हणतो. म्हणजे ज्या गोष्टी पोल्युशनला हेल्प करतात किंवा जे एजंट्स पोल्युशनला हेल्प करतात तर त्या पोल्यूटला म्हणतो आपण पोल्युटंट्स. तर आता पोल्युशन म्हणजे काय झालं किंवा पोल्युटंट्स म्हणजे काय झालं याच्यावर डिस्कशन झालं. तर आता पोल्युशनचे टाईप कोणकोणते असणार आहेत तर त्याच्यावर आपण एक नजर टाकूया की पोल्युशनचे टाईप आपल्याकडे दोन आहेत. एक तर आहे नॅचरल पोल्युशन आणि दुसरं आहे आर्टिफिशियल किंवा मॅनमेड आपण पोल्युशन त्याला म्हणतो. नॅचरल पोल्युशन म्हणजे काय, जे नेचरच्या गोष्टींमुळे झालेलं पोल्युशन असतं त्याला आपण नॅचरल पोल्युशन म्हणतो. आणि जे आर्टिफिशियल किंवा मानवनिर्मित असेल तर ते आपण ह्युमन्सनी त्याला कॉज केलेला असतो, त्यामुळे त्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल किंवा मॅनमेड पोल्युशन. तर पहिला पॉइंट आपण घेऊया तो आहे नॅचरल पोल्युशन. की नॅचरल पोल्युशन कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे होतं. द नॅचरल पोल्युशन इज कॉज्ड ड्यू टू द नेचर्स इम्बॅलन्स. म्हणजे ज्या वेळेला आपल्या नेचरमध्ये किंवा एन्व्हायरमेंटमध्ये काही गोष्टींमुळे इम्बॅलन्स तयार होतं तर त्या गोष्टीमध्ये जे काही हार्मफुल इफेक्ट होणार आहेत नेचरमध्ये, जे की केमिकल असतील, फिजिकल असेल किंवा बायोलॉजिकल असेल, तर ह्याच्यामध्ये ज्या प्रकारच्या चेंजेस होतात पण ते नॅचरलच्या इम्बॅलन्समुळे होतात. पण त्याचं काय पोल्युटंट कोणता असणार आहे तो आहे नेचरचा, जो की नेचरचा कोणताही एक घटक असेल तर तो जर कॉज झाला तर त्याला आपण काय म्हणतो, नॅचरल पोल्युशन म्हणतो, जो की आपल्या नेचरच्या इम्बॅलन्समुळे होतो. This type of pollution involves natural activities or natural disasters like cyclone, tsunami, floods, droughts, earthquake, forest fires. आता ह्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत, जो काही असेल सायक्लोन असेल म्हणजे आपण चक्रीवादळ म्हणतो, सुनामी असेल, महापूर असेल,
दुष्काळ असेल किंवा भूकंप असेल किंवा आपल्याला जंगलामध्ये जर ऑटोमॅटिक आग लागते घर्षणामुळे, तर ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोण असतो, तर तो स्वतः एन्व्हायरमेंट असतो किंवा स्वतः नेचर असतो. तर आणि त्याचा जो पोल्युटंट असतो आपण की ज्याच्या थ्रू आपल्याला पोल्युशन झालं किंवा ज्याच्या थ्रू आपल्याला ती नॅचरल ऍक्टिव्हिटी झाली किंवा नॅचरल डिझास्टर झाला, तर त्याचं मेन कारण असतं स्वतः नेचरमध्ये इम्बॅलन्स झाल्यानंतर, की टेम्परेचरमध्ये फरक पडला असेल किंवा काही वॉटर लेवल जर वाढले असेल, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी घडतात तर त्या एन्व्हायरमेंटमध्ये घडतात. सायक्लॉनमध्ये असेल, सुनामी, या सगळ्या ज्या गोष्टी होतात तर त्याचा कारणीभूत असतो नेचर किंवा नॅचरल जे प्रोडक्ट असतात, जे घटक असतात त्याच्यामुळं. व्हॉल्कॅनिक इरप्शन रिलीजेस गॅसेस अँड व्होल्कॅनिक ऍश. तर व्होल्कॅनिक इरप्शन म्हणजे काय म्हणतो, त्याला आपण लावारस म्हणतो. लावारस ज्या वेळेला बाहेर येतो भूकंपाच्या स्वरूपात असेल किंवा त्याचा स्वतःचा उद्रेक होण्यासाठी जे काही डोंगर्स असतील तशा प्रकारे त्याच्यातून ज्या वेळेला त्याचा उद्रेक होतो त्यावेळेला त्याच्यातून आपल्याला गॅसेस आणि व्होल्कॅनिक ऍश मिळते. व्होल्कॅनिक ऍश म्हणजे आपल्याला राख मिळते. तर ह्याच्यामुळे पण आपल्याला गॅस स्वरूपात पण पोल्युशन होतं, प्लस आपल्याला राखेच्या स्वरूपात पण पोल्युशन होत राहतं. तर ह्या गोष्टी सगळ्या नेचरवर डिपेंडेंट आहेत. लावारस उद्रेक होणे ह्या नॅचरलच्या गोष्ट असणार आहे. सुनामी येणे, पूर येणे, महापूर येणे, अशा गोष्टी सगळ्या आपल्याला नॅचरल पोल्युशन मध्ये कन्सिडर कराव्या लागतात, बिकॉज ते नॅचरवरती डिपेंडेंट असतात. त्यानंतर ज्यावेळेला फॉरेस्ट फायर होतं, जर की आपल्याला जंगलामध्ये आग लागतात, तर त्यावेळेला जो आपल्याला पोल्युशन होतो तर तो काय असतो, फॉरेस्ट फायर प्रोड्यूस स्मोक अँड ट्रेस गॅसेस. म्हणजे ज्यावेळेला आपला जो जंगल आहे त्याच्यामध्ये आग लागली तर त्यावेळेला काय होतो, जाळ लागल्यामुळे आपल्याला स्मोक मिळतो. तर स्मोक मध्ये काय असतो, जे अनहेल्दी किंवा बऱ्याच प्रकारच्या गॅसेस असतात किंवा त्याच्यात ऍश असतो, परत काही गॅसेस असतात, परत काही प्रोडक्ट्स असतात, केमिकल्स असेल किंवा छोटे मोठे जीवजंतू असतील किंवा कोणत्याही प्रकारचे जे नॅचरल मध्ये आपल्याला मिळतात, तर त्या गोष्टी आपल्याला झाल्यामुळे, जे की फॉरेस्ट फायर झाल्यामुळे एन्व्हायरमेंट मध्ये ते पसरतो. त्याला आपण काय म्हणतो, नॅचरल डिझास्टर किंवा नॅचरल ट्रॅजेडी म्हणतो. त्याच्यातून आपल्याला स्मोक मिळतो आणि ट्रेस गॅसेस मिळतात जे की हार्मफुल असतात. ज्यावेळेला आपल्याला डस्ट स्टॉर्म येते, म्हणजे जे काही वाऱ्यामुळे असेल किंवा टोर्नेडो असेल किंवा पाऊस असेल किंवा वाऱ्यामुळे असेल, तर त्यावेळेला काय असतो, विंड ब्लोन किंवा विंड मिल असतो, जो की डस्ट एन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला ते प्रॉब्लेमॅटिक मिळतं आपल्याला. की ज्या वेळेला वाऱ्याचा वेग जास्त असेल किंवा टोर्नेडो असेल किंवा एक प्रकारे नॅचरल डिझास्टर असेल किंवा ढगफुटी म्हणतो आपण, अशा प्रकारचे काही नॅचरल डिझास्टर म्हणतो आपण, ते झाल्यामुळे आपल्याला विंड मिल किंवा विंड ब्लोन, जो की पवनचक्की म्हणतो आपण, त्याच्यावरती पण आपल्याला इफेक्ट पडतो. तर ह्या ओव्हरऑल कशा असतात, तर त्या नॅचरमुळे होतात. प्लस त्याच्यात बॅक्टेरियल असेल, स्पोर्स असेल, सिस्ट असतील किंवा पोलन्स असेल, हे पण नॅचरल पोल्युटंट्स आहेत. पोल्युटंट्स, आता ज्या गोष्टी पोल्यूट झालेल्या आहेत तर त्याचा जो कोणता घटक असणार आहे किंवा कोणता वे असणार आहे, तर तो कुणामुळे झाला असणार आहे, तर तो बॅक्टेरियामुळे असेल, स्पोर्समुळे असेल, सिस्टमुळे असेल किंवा पोलन्समुळे असेल. तर बॅक्टेरिया म्हणजे काय असणार आहे किंवा स्पोर्स म्हणजे काय, तर त्याला आपण म्हणतो बीजाणू. जे काही बीजाणू आपल्याला एन्व्हायरमेंट मध्ये मिळतात त्याला आपण काय म्हणतो, स्पोर्स म्हणतो. सिस्ट म्हणजे काय, तर सिस्टला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, की एक प्रकारचे जीवाणू असेल किंवा कोणत्याही प्रकारचे काही घटक असतील किंवा विषाणू वगैरे असतील, त्याला आपण म्हणतो. ह्या गोष्टी सगळ्याला आपल्याला तिथं मिळतात. तर त्यानंतर आता ज्यावेळेला बॅक्टेरिया झाला, स्पोर्स झाला, सिस्ट झाला, पोलन्स झाला, हे काय असणार आहेत, आपले पोल्युटंट्स असणार आहेत. तर त्यानंतर ह्यांच्यामुळे तर आपल्याला माहित झालं की ह्या पोल्युटंट्समुळे आपल्याला नेचरमध्ये पोल्युशन होते. नाउ द डिके ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन मार्शी प्लेसेस रिलीजेस मार्श गॅसेस, दॅट इज मिथेन. आता मार्शी प्लेसेस म्हणजे काय म्हणतो, त्याला आपण दलदलीचा भाग म्हणतो. की दलदलीचा जो एरिया असणार आहे त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला मार्श गॅस म्हणतो. मार्श गॅसला आपण काय म्हणतो, केमिकली मिथेन गॅस, जो की त्याचा फॉर्म्युला आहे CH4. तर अशा प्रकारचे जे गॅसेस असतात ते पण आपल्याला एन्व्हायरमेंट मध्ये मिळतात. आता नॅचरल पोल्युशन आपण बघितलं.
दुसरा पॉईंट तो आहे आर्टिफिशियल और मॅन मेड पोल्युशन्स, जो की मानव निर्मित असणार आहे. तर मानव निर्मित होण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ह्या कन्सिडर कराव्या लागतात, बिकॉज मानव निर्मित आहे. द आर्टिफिशियल और मॅन मेड पोल्युशन कॉज्ड ड्यू टू द ऍक्टिव्हिटीज ऑफ इंडस्ट्रीज और व्हेइकल्स. आता जे म्हणतो आपण कारखाने असतील किंवा इंडस्ट्री असेल किंवा आपण जी गाड्या वापरतो, मोटरसायकल असेल, व्हॅन्स असतील, टू व्हीलर फोर व्हीलर, ह्या कोणत्याही प्रकारचे व्हेइकल्स असतील, तर त्याच्यामुळे पण आपल्याला मॅन मेड पोल्युशन म्हणतो किंवा आर्टिफिशियल पोल्युशन म्हणतो, तर ते ऑकर होतं. तशाच प्रकारे पेस्टिसाइड्स असतील, कन्स्ट्रक्शन असेल बिल्डिंगचं एखाद्या, डॅमचं कन्स्ट्रक्शन असेल किंवा डॅम असतील, रोड्स असतील रोड तयार करण्यासाठी, किंवा व्हरायटी ऑफ केमिकल स्प्रे असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी कोणामुळे घडतात, तर त्या एक मानव निर्मित आहेत. त्यामुळे त्याला आपण आर्टिफिशियल म्हणतो, जे की पोल्युशनचं कारण असणार आहे. त्याच्यामुळे पेस्टिसाइड्स म्हणजे आपण काय म्हणतो, त्याला खत पाणी म्हणतो. जे ओव्हर खत असेल त्याला म्हणतो. कन्स्ट्रक्शन, ज्यावेळेला कन्स्ट्रक्शनची बिल्डिंगची कन्स्ट्रक्शन चालू असेल तर त्यावेळेला बऱ्याच प्रकारचं पोल्युशन होत राहतं. त्यावेळेला कन्स्ट्रक्शन डॅम्स असेल, रोड असेल, ज्यावेळेला कन्स्ट्रक्शन होत राहतं त्यावेळेला कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या ठिकाणी आपल्याला पोल्युटन्स मिळत राहतात. तर पोल्युटंट्स कोणकोणते असणार आहेत त्याचं आपण एक क्लासिफिकेशन बघूया. तर पहिल्या क्लासिफिकेशन मधला पहिला पॉईंट जो आहे तो आहे डिग्रेडेबल और नॉन परसिस्टंट पोल्युटंट्स. तर बायोडिग्रेडेबल म्हणतो आपण, किंवा डिग्रेडेबल काय असतं ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, किंवा नॉन परसिस्टंट पोल्युशन कशा प्रकारे असतात. नाउ दीज पोल्युटंट्स कॅन बी ब्रोकन डाऊन रॅपिडली बाय द नॅचरल प्रोसेसेस. आता ह्या ज्या आपल्याला म्हणतो की हे जे पोल्युटंट्स आपल्याला आहेत तर ते ब्रोकन डाऊन आपल्याला रॅपिडली होत राहतात, जे की नॅचरल प्रोसेसेस असतात, ऑटोमॅटिक, जे काही नेचरमध्ये होऊन जातात. फॉर एक्झाम्पल असेल डोमेस्टिक वेस्ट असेल, गार्बेज असेल किंवा सेवेज असेल. तर ह्या काय गोष्टी आहेत त्या आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्याच आहेत लास्ट चॅप्टरमध्ये, की डोमेस्टिक वेस्ट किंवा डोमेस्टिक यूज काय असेल, गार्बेज काय असेल, त्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण कशात कन्सिडर करतो, डिग्रेडेबल और नॉन परसिस्टंट पोल्युटंट्स मध्ये. त्यानंतर दुसरा क्लासिफिकेशनचा पॉईंट येतो तो आहे स्लोली डिग्रेडेबल और परसिस्टंट, जो की ह्याच्या उलटा आहे. जो की हा डिग्रेडेबल होता हा स्लोली आहे, हा नॉन परसिस्टंट होता हा परसिस्टंट आहे. तर याच्यामध्ये काय होतं की these pollutants remain in the environment for a very long time of period in the unchanged conditions, may for many or few decades, just like pesticides or aerosols. म्हणजे आता जे आपण पहिल्या पॉईंटचं क्लासिफिकेशन बघितलं जे की असणार आहे, तर ते काय होतं, ब्रोकन डाऊन रॅपिडली होतं आपल्या एन्व्हायरमेंट प्रोसेसेस मध्ये, जे की नॅचरल प्रोसेसेस मधला भाग होऊन जातो, ते नेचर मध्ये आपल्याला रॅपिडली होऊन जातं. पण हे काय होतं, स्लोली त्याचं ब्रोकन डाऊन होतात, पण ते व्हेरी लॉंग टाइम साठी आपल्याला ते एन्व्हायरमेंट मध्ये आहे त्याच्या प्रकारे मिळतात, ज्याचं की विघटन होत नाही. तर त्याच्यामुळे काय होतं, ते कोणकोणत्या गोष्टी असतात, ते असतात केमिकल्स किंवा पेस्टिसाइड्स किंवा आपल्याला एरोसोल्स म्हणतो आपण. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्याच वर्षानुवर्षे आहे तशा राहतात, त्याचं विघटन होत नाही. तर क्लासिफिकेशन मधला आपला तिसरा जो पॉइंट आहे त्याचं नाव आहे नॉन डिग्रेडेबल पोल्युटंट्स. नाव these pollutants are pollutants never get degraded by any natural processes. They are difficult to irradiate and they go on accumulating and polluting the environments, just like the toxic elements like lead, mercury, nuclear waste. तर नॉन डिग्रेडेबल म्हणजे काय, ज्यांचं विघटन आपल्याला पॉसिबल नाही आहे किंवा ते वर्षानुवर्षापेक्षा जास्त, म्हणजे ते नेवर, म्हणजे त्या आपल्याला त्याचं विघटन करणं शक्यच नाही आहे, त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, नॉन डिग्रेडेबल पोल्युटंट्स. तर ते काय असतात की ते आपल्याला एन्व्हायरमेंट मध्ये ज्यावेळेला मिळतात तर त्याचं आपल्याला विघटन करणं शक्यच नसतं. जसं की आपल्याला टॉक्सिक एलिमेंट असतात, जो की आपला लीड असेल, मर्क्युरी असेल किंवा न्यूक्लिअर वेस्ट असेल. तर मर्क्युरी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, पारा म्हणतो, किंवा लीड असेल, तर ह्या गोष्टी आपल्याला विघटन करणं पॉसिबल होत नाही, तर त्याला आपण काय म्हणतो, नॉन डिग्रेडेबल पोल्युटंट्स, जे की आपल्याला एन्व्हायरमेंट मध्ये मिळतात. तर ह्या गोष्टी आपण आज डिस्कस केलेल्या आहेत आजच्या सेशन्स मध्ये, की आता जो आपला पहिला पॉईंट होता तो की आपण कव्हर केलेला आहे
तो आहे डेफिनेशन ऑफ पोल्युशन्स. पोल्युटंट म्हणजे काय, टाइप्स ऑफ पोल्युटंट्स किंवा क्लासिफिकेशन ऑफ पोल्युटंट्स. तर या सेशन मध्ये आपला एवढा भाग आपण कंप्लीट केलेला आहे. जो नेक्स्ट पार्ट असणार आहे तो आपण नेक्स्ट सेशन मध्ये कंडक्ट